नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. सागर पुढे सावनीचा खुलासा झालेला असतो. सावनीनेच माधवीचा ॲक्सिडेंट केला ही गोष्ट सागरला समजलेली असते. त्यामुळे सागरला सावनीचा प्रचंड राग येतो आणि सावनीला तो बोलू लागतो की तू का केलंस असं. आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा सावनी म्हणत असते की सागर, माझ्याकडनं जे काही झालं ते चुकून झालं. त्यावेळी मी गाडी चालवत होते आणि माझं लक्ष नव्हतं आणि अचानक माहीत नाही मुक्ताची आई माझ्या गाडीसमोर कशी काय आली आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. मी तेव्हा खूप घाबरले होते आणि त्यामुळे मी तिथून पळून गेले. सावनीने अशी खोटी कहाणी बनवलेली असते. खरं तर सावनीने मुद्दाम मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट केलेला असतो, कारण मुक्ताला तिला धडा शिकवायचा असतो आणि मुक्तावर जेलसी असते आणि ती जेलसी काढण्यासाठी तिने तिच्या आईला मध्ये आणलेलं असतं आणि मुद्दाम तिच्या आईचा ॲक्सिडेंट केलेला असतो. परंतु हे सगळं ती सागरला उलटं सांगत असते आणि सागरला सांगत असते की माझी त्यामध्ये काहीही चूक नाही आहे. माधवीच माझ्या गाडीसमोर आली, त्या खूप घाईमध्ये होत्या आणि चुकून हे सगळं घडलं आहे. मी जाणून बुजून काहीही केलेलं नाही आहे. तर सागर तिला म्हणत असतो की नाही, इतके दिवस झाले की आईंचा ॲक्सिडेंट कोणी केला हे आम्ही सर्वजण शोधतोय आणि आज जर मला हे समजलंय तर आज मी गप्प राहणार नाही. आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार. तेव्हा सावनी म्हणत असते की सागर, जे काही झालं ते प्लीज विसरून जा ना, प्लीज मला माफ कर. सावनी आता सागरसमोर पदर पसरते. सागरसमोर ती रडत असते. तेव्हा सागर सावनीला म्हणत असतो, जर तुला माहीत होतं की आईचा ॲक्सिडेंट तू केलायस तर तू आम्हाला येऊन सांगितलं का नाहीस, तू लपून का बसलीस. तेव्हा सावनी म्हणते की सागर, मी खूप घाबरले होते आणि मला माहीत होतं की मी जेव्हा ही सगळी गोष्ट तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्याल, म्हणून मी घाबरले होते. आता ही सगळी गोष्ट ऐकलेली असते आदित्यने. आदित्यला हे समजलेलं असतं की मम्माच्या हातून मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे पप्पा आता मम्माला शिक्षा देणार. आदित्य खूप घाबरलेला असतो आणि आदित्य सागर पुढे रडत असतो. सागरला तो म्हणत असतो की पप्पा, मी तुमच्या पाया पडतो, परंतु तुम्ही मम्माला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तुम्ही जे काही म्हणाल ते सगळं मी करायला तयार आहे. इथून पुढे मी तुमच्याशी चांगलं बोलेल, तुमच्याशी चांगलं वागेल, परंतु प्लीज तुम्ही मम्माला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. आदित्य खूप मोठमोठ्याने रडत असतो आणि सागर पुढे अगदी सावनीसाठी भीक मागत असतो, कारण आदित्यचंही तिथे चुकलेलं नसतं, त्याचं सावनीवर प्रेम असतं. सागर म्हणत असतो की आदित्य, तुला ह्या बाईसाठी हात जोडायची काहीही गरज नाही आहे. तुला माहीत नाही आहे ही सावनी कशी आहे. अरे, ही सावनी फक्त तुझा वापर करून घेते. तेव्हा आदित्य सागरला म्हणत असतो की नाही पप्पा, माझं माझ्या मम्मावर खूप प्रेम आहे आणि जर माझी मम्मा जेलमध्ये गेली ना तर मी राहू शकत नाही, मी जगू पण शकणार नाही, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. अशी धमकी आता आदित्यने सागरला दिलेली असते. त्यामुळे सागर प्रचंड घाबरतो. त्यामुळे काही झालं तरी सावनीला तो जेलमध्ये पाठवू शकत नसतो. आणि आदित्यचा तो एवढासा चेहरा बघून सागर आदित्यला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्या मम्माला नाही अटक होऊ देणार आणि मी कोणाला याबद्दल काहीही सांगणार नाही. ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील. तर आदित्य म्हणतो की थँक्यू पप्पा, इथून पुढे तुम्ही जे काही म्हणाल ते सगळं ऐकायला मी तयार आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या मम्माला माझ्यापासून दूर नाही करत आहे. एवढं बोलून आता सागर तिथून निघून गेलेला असतो. तर सावनीचा मतलब मात्र साधला गेलेला असतो. सावनीने पुन्हा एकदा आदित्यचा वापर केलेला असतो आणि तिच्या खेळी खेळलेल्या असतात. सागरला ह्या गोष्टीचं प्रचंड टेन्शन आलेलं असतं, कारण मुक्ता ह्या चिंतेमध्ये असते की तिच्या आईचा नक्की ॲक्सिडेंट कोणी केला आणि तो मुक्तालाच ही गोष्ट सांगू शकत नसतो की ती दुसरी तिसरी कोणी नसून सावनी आहे. दुसरीकडे सागरला ह्या गोष्टीचं टेन्शन असतं की माधवीच्या ॲक्सिडेंटला सगळेजण कार्तिकला जबाबदार ठरवत असतात, परंतु कार्तिकची त्याच्यामध्ये काहीही चूक नसते आणि सागरला असं वाटत असतं की उगाचच चोर सोडून संन्यासाला फाशी भेटतीये. सागरला काय करावं तेच सुचत नसतं. एकीकडे मुक्ता असते आणि दुसरीकडे पुन्हा एकदा आदित्य असतो. अशी सिच्युएशन सागरची तयार झालेली असते. सावनी मात्र याचा पुरेपूर फायदा घेत असते. सागर टेन्शनमध्ये आहे हे मुक्ताला दिसत असतं. मुक्ता सागरला विचारते देखील, परंतु सागर मुक्ताला काहीही सांगत नाही. सागर मुक्ताशी सुद्धा थोडं बोलणं कमी करतो. त्यामुळे मुक्ताला फार वाईट वाटत असतं की सागर तिच्यासोबत शेअरच करत नाहीये. दुसऱ्या दिवशी सईची स्कूल सुरू होणार असते. मुक्ता अजूनही झोपलेली असते. सागर मुक्ताला तसंच झोपून देतो आणि सईची सगळी तयारी करतो. त्यानंतर सई बापूंसोबत स्कूलमध्ये निघून जाते. तेवढ्यातच सावनीचा सागरला कॉल आलेला असतो आणि ती सागरला सांगत असते की आदित्यच्या शाळेचा पहिला दिवस आहे, त्यामुळे तुला सुद्धा माझ्यासोबत यावं लागेल आणि आपल्याला जे काही झालंय त्याबद्दल जरा डिस्कशन सुद्धा करायचं आहे. सावनीने सागरला भेटायला बोलवलेलं असतं, त्यामुळे सागर म्हणतो की ठीक आहे, मी येतो.
सागर सावनीला भेटायला आलेला असतो. सावनी आणि सागर मिळून आदित्यला शाळेमध्ये सोडतात. सावनीने मात्र सागरला जाळ्यात ओढण्यासाठी एक गोष्ट केलेली असते. लग्नाच्या पहिल्याच रात्री सागरने सावनीला एक ड्रेस गिफ्ट केलेला असतो आणि सागरने खूप पैसे एकत्र करून खूप सेव्हिंग करून तो ड्रेस घेतलेला असतो. सावनीला माहीत असतं की तो ड्रेस जर घालून मी सागर समोर गेले तर सागर नक्कीच तो ड्रेस नोटीस करेल, म्हणजे मी सागरला पुन्हा माझ्या प्रेमात अडकवू शकते. आदित्यला स्कूलमध्ये सोडल्यानंतर सावनी आणि सागर दोघंही गाडीमध्ये बसलेले असतात. त्यावेळी मुक्ता ही क्लिनिकला जात असते, परंतु मुक्ताची गाडी ही पंक्चर झाल्यामुळे मुक्ता रिक्षाची वाट बघत असते आणि रिक्षाची वाट बघत ती रस्त्यावर थांबलेली असते आणि तिच्या समोरच सागर आणि सावनी दोघंही कारमध्ये बसलेले असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. मुक्ताचं सागरवर लक्ष जातं आणि सावनीवर देखील लक्ष जातं आणि तिला समजतं की सागर आणि सावनी एकत्र आहे आणि हे दोघं नक्की काय बोलताय असं मुक्ताला मोठा प्रश्न पडतो. आणि जर सागरला सावनीला भेटायचं होतं तर सागरने मला सांगितलं का नाही, ही गोष्ट सागरने माझ्यासोबत का शेअर केली नाही असा मुक्ताला मोठा प्रश्न पडतो. तर सावनीचं आणि सागरचं मात्र केस संदर्भातच बोलणं सुरू असतं. सावनीने जो ड्रेस घातलेला असतो त्या ड्रेसकडे सागरचं लक्षही जात नाही आणि सागर तिला काही कॉम्प्लिमेंटही देत नाही. सावनी मुद्दामच सागरला दाखवत असते की तिचा ड्रेस किती छान आहे आणि ती किती छान दिसते, परंतु सागरचं त्या गोष्टीकडे लक्षच जात नाही. सागर ज्या गोष्टीसाठी तिला भेटायला आलेला असतो त्याच संदर्भात तिच्याशी बोलत असतो. आणि कारमध्ये बसण्याचं कारण एवढंच असतं की कोणी बघेल आणि कोणी उगाचच वाईट विचार करेल, त्यामुळे ते दोघं जण कारमध्ये बसलेले असतात. मुक्ताने हे बघितलेलं असतं आणि मुक्ता आता त्याच क्षणी सागरला कॉल लावते आणि सागरला ती विचारते की कुठे आहात तुम्ही, ॲक्च्युली मला तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा सागर म्हणतो की मी तर आता ऑफिसमध्ये आहे आणि सॉरी मला नाही जमणार, मी एका इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहे असं म्हणून आता सागर फोन ठेवून देतो. तर मुक्ताला समजतं की याची इम्पॉर्टंट मीटिंग ही आहे का, म्हणजे सावनी सोबत आहे म्हणून सागरने माझा फोनसुद्धा कट करून टाकला. मुक्ता खूप रडवेली झालेली असते आणि दोघांकडेही बघत असते आणि त्याच वेळी सावनीने मात्र मुक्ताला बघितलेलं असतं. तिला समजलेलं असतं की मुक्ताने सागरला आणि मला एकत्र बघितलंय, त्यामुळे अजून मुक्ताला जेलस कसं करता येईल याचा सावनी विचार करत असते. सावनी मुद्दामच सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. सागर तिला रागवत असतो, परंतु सागर तिला रागवतोय आणि काय बोलतोय हे तर मुक्ताला ऐकू येत नसतं. त्या दोघांमध्ये ते दोघं जण बसलेले असतात, सावनी त्याला चिटकत असते, ह्याच गोष्टी मुक्ताला दिसत असतात आणि त्या गोष्टीमुळे मुक्ता खूपच हर्ट झालेली असते. तर मित्रांनो, आता पुढे मालिकेत काय होणार हे आपण पुढील ट्विस्टमध्ये डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला प्रेमाची गोष्ट ही मालिका आवडत असेल आणि ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.